तुम्ही म्हणता त्या महिला त्या स्कीम मध्ये बसत नाही, मग त्या महिलाचे आहेत, पुरुष आहेत का, डमी अकाउंट आहे, काय आहेत ते अकाउंट, की तुम्ही मग इतके कोटी रुपये कुणाला दिले? कारण का तुम्ही म्हणता निकषात बसत नाही, मग निकषात बसता नसताना पहिली स्कीम इम्प्लिमेंटच कशी झाली? मग ह्याला काय म्हणायचं? इलेक्टोरल भ्रष्टाचार म्हणायचा, बनवा बनवी म्हणायचा. 2 कोटी मला वाटतं 65 का 66 लाख महिलांना इलेक्शन झाल्या झाल्या पैसे देण्यात आले. त्याच्यापैकी 1700 का 17 कोटी त्याचे असे निघाले, 17,000 कोटी, ज्याच्यात ज्यांना नोकऱ्या होत्या सरकारी त्यांनी ते पैसे घेतले, पुरुषांनी पैसे घेतले, असे म्हणजे आता पुरुष सरकारी नोकरी. म्हणजे मला प्रश्न विचारायचा महाराष्ट्र सरकारला की पहिल्यांदा तुम्ही जेव्हा फॉर्म भरून घेतले तेव्हा काय निकष लावले? इलेक्शन होतं, लोकसभाच्या नंतर ही स्कीम आली, मग विधानसभा, त्याच्यानंतर जिल्हा परिषद, तोपर्यंत स्कीममध्ये हळूहळू कमतरता आली. आणि आता जवळपास त्यांचं वेबसाईट दाखवते 1,12,00,000. हे व्हेरीफाय करा, त्यांचा वेबसाईटचा नंबर आहे 1,12,00,000. पण सरकार म्हणते हा नंबर फ्रीज होईल 1,60,00,000. म्हणजे जवळपास शेवटी 1 कोटी महिला ज्यांचा फॉर्म भरला होता, त्यांना पैसे दिले होते. मला 3-4 प्रश्न सरकारला विचारायचे. एक तर 1 कोटी महिला, 80 लाख म्हणा, 1 कोटी म्हणा, जो काय नंबर त्यांना सरकारला मान्य असेल, कारण का त्यांच्याच वेबसाईटमध्ये तफावत. पहिला प्रश्न माझा असा आहे की तुम्ही मग इतके कोटी रुपये कुणाला दिले? तुम्ही म्हणता त्या महिला त्या स्कीम मध्ये बसत नाही, मग त्या महिलाचे आहेत, पुरुष आहेत का, डमी अकाउंट आहे, काय आहेत ते अकाउंट, कोण आहे ते? कारण का तुम्ही म्हणता निकषात बसत नाही, मग निकषात बसता नसताना पहिली स्कीम इम्प्लिमेंटच कशी झाली? हा पहिला मुद्दा. दुसरा, ह्याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे. मी SITची पण मागणी मागेही तुमच्या समोर केलेली आहे. तिसरा मुद्दा की याची रिकव्हरी कशी करणार? मी पैसे दिले, मग तुम्ही कुठल्या अकाउंटला पैसे दिले, कुणाला पैसे दिले? तुमचं म्हणणे KYC झालं नाही. मला प्रश्न पडतो, तुम्हाला आठवत असेल माननीय मोदीजींनी एक स्टेटमेंट केलं होतं की मी कॅश हद्दपार पार करणार, आणि त्यांनी नोटबंदी केली होती. नोटबंदी झाली, सगळ्यांची जनधन अकाउंट होती. अभिमानाने आम्हाला सांगायचे करोडो लोकांची जनधन, सगळे जे नॉन बँकिंग मधले 100% बँकिंग सिस्टम मध्ये आले जनधन योजना. आणि मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने आधार कार्ड काढलं, तर गाव, वाडी, वस्ती आधार कार्ड मिळालं की नाही या देशात सगळ्यांना? हे मनमोहन सिंग साहेबांच्या काळात झालेला उपक्रम. मग जनधन योजना, ती पण चिदंबरम साहेबांची योजना, पुढे मोदी साहेबांनी ती पुढे नेली, मान्य केली, पुढे केली नाही, पण ओरिजिनल ती जनधन योजना ही चिदंबरम साहेबांची, मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने. मग जनधन योजना आणि आधार कार्ड हे क्लब करून तुम्ही तीच यंत्रणा वापरून तुम्ही लाडकी बहीण योजना का नाही केली? हे इन्फ्रास्ट्रक्चर तर होतं ना. मग 1 कोटी म्हणा, 80 लाख म्हणा, माझं म्हणणं एकही चुकीचा असता कामा नये ना. मग ह्याला काय म्हणायचं? इलेक्टोरल भ्रष्टाचार म्हणायचा, बनवा बनवी म्हणायचा. आमचे जयंतराव म्हणाले तसं गरज करो, मला माहितीये काय ही योजना जी आहे ती एवढ्या मोठ्या प्रमाणात राबवायची होती ना, हे सगळं राबवायला राज्य सरकार सक्षम वेळ घेऊन असं वाटतं तुम्हाला? असं एक नोट केली आहे जी मी माझ्या वाचनात आली, त्याचा मी अभ्यास करणार आहे. त्याच्यामध्ये मी अजूनही माननीय मुख्यमंत्र्यांना इतक्यात पत्र लिहिणार नाहीये, पण मी थोडा डेटा केंद्र सरकारकडून देणार आहे. कारण का आम्हाला जी माहिती आली आहे की केंद्र सरकारकडून सर्व शिक्षा अभियानचे आणि RTEचे पैसे येतात. ते RTEचे पैसे शिक्षकांना न देता, शाळांना न देता ते सर्व शिक्षा अभियानमध्ये जातात, आणि सर्व शिक्षा अभियानचे पैसे लाडकी बहीण योजनेला देतात. माझं म्हणणं आहे की ज्याच्याबद्दल मी तुम्हाला इतक्या वेळा बोललो, फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे त्याच्याबद्दल, की हा कायदा अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी आणला आणि मनमोहन सिंग साहेबांनी पुढे दिलं, ज्याला FRBM ऍक्ट म्हणतात, की किती पैसे आले आणि किती खर्च करायचे, कुठली जी गॅप असते त्याला फिस्कल मॅनेजमेंट डेफिसिट म्हणतात. तर महाराष्ट्रामध्ये फिस्कल मॅनेजमेंटचं जे काम चाललेलं आहे ते कसं चाललेलं, मी गेले 2 वर्ष याच्याबद्दल. मग का नाही वेळेवर पैसे येते? पगार वेळेवर होत नाहीत, सबसिडीज वेळेवर मिळत नाहीत.
आणि लाडकी बहीण योजनेमध्ये 1 कोटी महिला तुम्ही कमी करता. महिला भ्रष्टाचार म्हणायचं तर काय म्हणायचं? फसवलंच ना तुम्ही महिलांना. मग याची जबाबदारी कोण घेणार? म्हणे स्कीम आम्ही चालू ठेवतो. स्कीम्स का चालू ठेवताच आहे ना तुम्ही, पण त्याच्यात निकष लावून ज्या पद्धतीने महिला कमी करतायत ते अतिशय दुर्दैवी आहे. याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे. हे महाराष्ट्रातही मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की त्यांनी महिला बाल कल्याणला याचे प्रश्न आम्ही जे मांडतो ते माननीय मुख्यमंत्री एक मोठा राज्याचा भाऊ म्हणून त्यांनी त्या महिला बाल कल्याण डिपार्टमेंटकडून ही माहिती मागवली पाहिजे.